जीवदान मिळाले आणि ह्याच मानवाचे शरीर घडले सृष्टीरूपी हो सृष्टीरूपी सर्व्याला घडले आणि धन्य तुझ भगवंता चार खानी अशाच बनविल्या तुला या चार खानी आणि संत बसले तिथं धुनी लावली हो आत्मा तुला हे पूजन करुनी आणि धन्य तुझ भगवंता परमात्मा तूच परमेश्वर तूच परमात्मा आणि दुःखी लोकांची तुला ओळखली आत्मा दुष्ट लोकांचा या करुण खात्मा आणि धन्य तुझ भगवंता आणि सकुन तुझा या बनला आकार अरे या धरतीवर तुला मांडला पुरा अंधार माझ्या रामा अरे रामा माझ्या रामा अरे रामा माझ्या रामा रामा रे ऐकावे शांत हो सत्य मंडळी अरे तुम्ही ऐकावे शांत आणि कोरोना व्हायरस पसरला देशात हो कित्येक लोकांची हे झाली मौत कोरोना काळ बनविला चामगादळाचा खाना म्हणून ह्या जनतेला बनवला निशाणा आणि गेले जीवा गेले जीवा कोरोना व्हायरस कशाला म्हणतात चीन जापान मध्ये पहाडी इलाका आहे आणि तो जंगली इलाका आहे चीन जापान मध्ये तिकडले लोक किड्या माकुड्यापासून तर जनावरांपर्यंत माणसापर्यंत त्याचे सेवन करतात आणि असा एक पक्षी आहे तो इथला नाशिवंत पक्षी आहे तो असा पक्षी आहे नाशिवंत त्याचं नाव आहे चामगादळ तरी करता तो सकाळी कोण्याही झाडा वगैरे तो मरून पडला असेल तर त्याला 24 घंट्यामध्ये
किंवा 12 घंट्यामध्ये त्याला बाहू पडतात. काय पडतात? बाहू. आणि त्या बाहूमध्ये लहानसे छोटेसे जंतू उत्पन्न होतात आणि त्या जंतूची चाल कम से कम 150 किलोमीटरवर आहे. म्हणून प्रेक्षक बांधवांनो, मी तुम्हाला सांगू इच्छितो की या कोरोना पासून अगर तुम्हाला दूर राहायचं असेल तर खरोखर तुम्ही हा मास्क किंवा कपड्याचा वापर करा. 4 वेळा साबणीने हात धुवा. गरम पाणी करून लिंबाचं ते प्या तर तुमचा याच्यात फायदा आहे. म्हणून मी काय म्हणतो समोर ऐका. चीन जपान मध्ये तयार झाला कोरोना हो. चीन जपान मध्ये झाला तयार कोरोना आणि एका स्त्रीने बनविला चमगादळाचा खाना. अरे म्हणून या जनतेला बनवला निशाणा. गेले जीवन गेले जीवन आणि हर जागोजागचे त्यांनी डॉक्टर लावून म्हणे आपण कोरोनाचा शोध लावून आणि घ्यावे आहे घ्यावे आहे खाना बनविला म्हणून ह्या जनतेला केला निशाणा. पण काय म्हणतो मी समोर मालूम आहे. अरे मास किंवा तोंडाला कपडा बांधावे. मास किंवा तोंडाला कपडा बांधावे आणि दुसऱ्या व्यक्तीपासून थोडी दूर राहावे. अरे दिवसातून 4 वेळा हात धुवावे. सफाई कारा सफाई कारा जर लक्षण दिसत असतील तर जवळच्या प्राथमिक केंद्रामध्ये जाऊन आपला उपचार करा. सर्दी खोकल्याचे लक्षण दिसतात आणि निष्काळजी नका कराता. ज्यावे तुम्ही केंद्रात औषधी करिता मोठ्या आनंदानं मोठ्या
घरी कोणता जरा हसता झाला बाबा तर ते येतीलच. म्हणून त्या लोकांशी तुम्ही दुरी ठेवा. दुरी ठेवायची त्या लोकांशी, त्यांच्याशी थोडी दुरी ठेवा. कारण की ह्या लॉकडाऊन मध्ये ह्या कोरोनाचा केव्हा प्रकोप होईल हे सांगता येत नाही. अरे बाहेरूनच सगळा येतो आपल्या घरी हो, बाहेरूनच सगळा येतो आपल्या घरी आणि त्याच्याशी ठेवा तुम्ही दुरी. एकापासून होते कोरोनाची बिमारी, हेच लक्षात बिघडत, हेच लक्षात बिघडत, हेच लक्षात बिघडत, हेच लक्षात बिघडत. जयपूरचे प्रकाश केसवानी डॉक्टर सायंटिस्ट, जयपूरचे प्रकाश केसवानी डॉक्टर यांनी काही वर्षापूर्वी या स्वास्थ्य केंद्रामध्ये सर्दी खोकल्याचे इंजेक्शन आणि गोळ्या आणि सायरप दिले. आज ती दवाई कोरोनाला लागू आहे, नाहीतरी हा कोरोनाचा काही इलाज आहे नाही. म्हणून मी काय म्हणतो पहा, डॉक्टर प्रकाश केसवानी हो, डॉक्टर प्रकाश केसवानी आणि जयपूर मध्ये दवाईचा शोध लावली. अरे दिली स्वस्त केंद्रात दवाई पाठवली. जनते कारण या माणूस असो या कुणी असो, जरी करता तुम्ही अन्न शिजवता त्या अन्नाला झाकून ठेवा, गाळून पाणी प्या. त्या अन्नाला उघडा करून कधी प्यायचं नाही. काहून ते आपल्या घरात संडास असतात, त्याचे बी मच्छर बसतात, त्याच्याने बी बिमारी उत्पन्न होते. पण मला काय म्हणायचं आहे, म्हणून मी काय म्हणतो पहा, अव संडास आहे सर्वांच्या घरी, संडास आहे सर्वांच्या घरी, अरे डासांची मरमत होईन पुरी. अरे गोष्ट आहे का तुम्ही आता माझी करी, तुमच्या कारण आणि ज्ञानाचे बोला मला शिकविले. अरे कवी शाहीर मनोर खऱ्या अर्थानं बोले, करुण गायन करुण गायन
त्यांना शुभेच्छा देऊन मी शाहीर मनोहर हुसेन इंगळे, राहणार विवेकानंद नगर, वार्ड नंबर 4, तहसील पारशिवनी, जिल्हा नागपूर, प्रकाश मंडळ कन्हान. माझ्या या लॉकडाऊन मध्ये आमचे कार्यक्रम नसल्या कारणामुळे आमचा पुरा मंडळ आर्थिक तंगीत आहे. म्हणून माझ्या मंडळाला आर्थिक मदत मिळावी अशी मी आशा नरेंद्र मोदीजी तुमच्याशी करतो. हे 2 शब्द बोलून मी तुमचं अभिनंदन करतो. तसेच आमच्या कन्हानचे विजयजी ठेकेदार कामटकर, राहणार विवेकानंद नगर कन्हान, हे 30 वर्षापासून ठेकेदारीचे कार्य करत आहेत आणि शाहीर लोकांना सहमत करीत आहेत. म्हणून या लॉकडाऊन मध्ये त्यांचे काही काम आले नाही आणि असे काही आम्हाला कार्यक्रम मिळले नाही. म्हणून मी आपल्या शासनाला हात जोडून नम्र विनंती करतो की त्यांनी ह्या आमच्या विजयजी कामटकरला आर्थिक मदत करण्यासाठी त्यांनी आम्हाला मदत करावी. बस हीच माझी विनंती. और लोकशाहीर अण्णाजी साठे, लोकशाहीर अण्णाजी साठे, अवकोलेचे माय काय म्हटलं होतं तेव्हा साताऱ्यामध्ये सभा चालू होती. 1945 मध्ये काय म्हटलं होतं की महाराष्ट्राचा असो या विदर्भाचा असो या विदेशाचा कोणीही शाहीर असो किंवा कोणता कंपनीत काम करणारा व्यक्ती असो, त्याची 60 वर्षाची उमर झाल्याच्या बाद त्याला वेतन मिळते. पण माझ्या शाहिरानं 60 वर्ष कला गाजवली आणि त्याची उमर खतम झाली. मग माझ्या शाहिराला मानधन नाही द्यायला पाहिजे असं कोण म्हटलं होतं? लोकशाहीर अण्णाभाऊ साठे. त्यावेळेस 1950 मध्ये मराठवाड्यामध्ये मानधन आणि अनुदान चालू झालं. मराठवाड्यामध्ये मानधन आणि अनुदान चालू झालं, पण आपल्या महाराष्ट्रामध्ये विदर्भात आलंच नाही. म्हणून माझं म्हणणं काय की धन्यचे हरिचंदजी बोरकर साहेब, धन्यचे हरिचंदजी बोरकर साहेब ते मुंबईला जात होते. त्यावेळेस त्यांनी पाहिलं, अरे मराठवाड्यामध्ये शाहीर लोकांना मानधन मिळून राहिलं आणि आमच्या विदर्भामध्ये मानधन नाही. म्हणून त्यांनी ते फॉर्मॅलिटी आणि सर्व शाहिरांना जागृत केलं. आणि जागृत करून त्यांनी प्रत्येकाला सांगितलं खरोखर तो शाहीर असायला पाहिजे, त्याला सुराचा नॉलेज असायला पाहिजे, अशा व्यक्तीला ते मानधन मिळते.
म्हणून मी त्या हरिचंदजी बोरके साहेबांचा शुभेच्छा देऊन मी शाहीर मनोहर त्याचा अभिनंदन करतो. ऐका. अरे 1 ऑगस्ट 1920 साली अरे 1 ऑगस्ट 1920 साली अरे जन्माला ते आले. Hare